काल दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता टीव्हीवर ही बातमी पाहिली आणि खऱ्या अर्थाने मन सुन्न होऊन गेलं. एक चांगलं वादळी व्यक्तिमत्वाचं अंत झालेला आहे असं जाणवलं. खरं म्हणजे अजितदादांच्या स्वभावाबद्दल जसं सर्व माहिती देताय हे सर्वांचा अनुभव आहे. अतिशय स्पष्ट वक्ते, त्याचबरोबर वेळेची किंमत करणारं हे माणूस होतं. कुठेही सभेमध्ये जायचं, कुठेही जायचं, कोणाला मीटिंगची जरी वेळ दिली असेल तर 10 मिनिटं अगोदर उपस्थित राहणं हे दादांचं काम होतं, की जे सहजासहजी राजकीय जीवनामध्ये असे उदाहरण आपल्याला सापडणार नाही. अतिशय कालची जी वेळ होती ते असं वाटत होतं की दादांनी ती वेळ चुकवायला पाहिजे होती, परंतु शेवटी वेळेची किंमत करणारा हा माणूस तिथे सुद्धा वेळेवर हजर झालं आणि म्हणून दुर्दैवाने ही जी सगळी घटना घडलेली आहे त्याचं खऱ्या अर्थाने मन आमचं सर्वांचंच सुन्न झालेलं अशी एक अवस्था आहे. आपल्या जिल्ह्यामधील त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये काय सांगता? आपल्या जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजामध्ये ते स्वतः आले होते. राजवाड्याची पाहणी केली, जिजाऊ सृष्टीची त्यांनी पायी फिरून सर्व पाहणी केली आणि एक अतिशय चांगलं निधी आपण इथे देऊ आणि एक ऐतिहासिक अशा प्रकारचं हे वारसा जपला जाईल याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने निधी देऊ. काही विकास आराखडामध्ये पैसा मंजूरही केला होता, परंतु त्याचं काम सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं असं राजवाड्यामध्ये झालेलं त्यांना दिसलं आणि म्हणून यातून आपल्याला समजलं पाहिजे की त्यांची प्रत्येक कामामध्ये अतिशय बारकाईने ते काम झालं पाहिजे, अतिशय चांगलं ते काम झालं पाहिजे. यासाठी स्वतः ते कामाची पाहणी स्वतः करत असतात. इरिगेशन प्रोजेक्ट मध्ये त्यांनी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये निधी दिला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ही कामं पूर्ण करण्याचा जे काही आमचं सर्वांचा संकल्प होता ते त्यांच्या माध्यमाने आता पूर्ण होत आहे. अजितदादांचं जे स्वभाव आहे ते अतिशय स्पष्ट आहे, स्पष्ट वक्ता आहे आणि कोणत्याही कार्यकर्त्यांचं काम, तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, हे न पाहता त्याचं काम पाहणे आणि त्याचं काम करून देणे. जनरली आपण सर्वजण पाहतो की अजितदादांचं जो स्वभाव होतं बोलण्याचं, त्याच्यातून बऱ्याच लोकांना असं वाटायचं की अजितदादा आमचा अपमान करतात, परंतु अजितदादाच्या बोलण्यामध्ये एक वेगळं आदर, वेगळं एक स्नेह त्याच्यामध्ये असायचं आणि जेणेकरून आज आपण पाहिलं टीव्हीवर की सर्वसामान्य लोकांची आणि तसंच अतिशय ज्याला आपण म्हणू की मोठ्या स्तराचे जे लोकप्रतिनिधी होते, की सर्वजण त्याच्यामध्ये फार मोठ्या संख्येमध्ये त्यांचे अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले होते. यातूनच खऱ्या अर्थाने त्यांची कामाची पावती आपल्या सर्वांना मिळालेली आहे. एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार? अविस्मरणीय क्षण तर माझ्या बद्दलही मी हेच सांगेल की मी आमदार असताना मतदारसंघातील आपली जी सर्व लोकप्रतिनिधी होते त्या काळातले, त्यामध्ये सरपंच असतील, जिल्हा परिषदचे मेंबर असतील, नगरसेवक असतील, पंचायत समितीचे मेंबर असतील, सभापती असतील, या सर्वांना घेऊन आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो काही विकास झालेला आहे ते आपण पाहावं यासाठी एक शिष्टमंडळ जवळपास 8 ते 10 दिवसाचा आम्ही तो दौरा काढला होता आणि त्याच्यामध्ये बारामतीचा विकास पाहणं हे सुद्धा आमचं एक उद्दिष्ट होतं आणि त्या निमित्ताने आम्ही सर्व आमचं जो मंडळ होतं त्यांना घेऊन गेलो. दादा अतिशय दमून बाहेरून दौरा करून आलेले होते, परंतु आमचे लोकप्रतिनिधीची इच्छा होती की दादाला भेटलं पाहिजे, दादांचं घर पाहिलं पाहिजे
तर अशा पद्धतीने मग आम्ही त्यांना फक्त निरोप पाठवला. आमचे मराठा सेवा संघाचे जे प्रतिनिधी होते त्यांच्या मार्फत त्यांना निरोप पाठवला आणि दादांनी लगेच आम्हाला बोलवलं आणि आमच्या सर्वांची चांगल्या पद्धतीने चौकशी केली, हितगुज केली आणि आमचा आदर सन्मान केला. यातूनच दादांची जी काही एक प्रवृत्ती आहे, समोरच्या माणसाला कसं प्रेम देणं, कसं त्याच्या भावना ऐकून घेणं, यातून आम्हाला सर्वांना आणि आमच्या सर्व लोकप्रतिनिधीला तिथे जाणवलेलं आहे. असे हे अजितदादा आपल्यातून काल अकाली निघून गेलेले आहे. मी माझ्या मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने, राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आणि माझ्या खेडेकर परिवाराच्या वतीने अजितदादा यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करते.